आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विटे शहरामध्ये शकून फीड्स मायनी रोड विटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजन करण्यात आले आहे। आज या रक्तदान शिबिरामध्ये 100 रक्तदात्यांनी आपल्या रक्तदानाचा हक्क बजावून रक्तदान केले। आज सकाळी जत विधानसभेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले। या शिबिरासाठी शिवशंभो रक्तपेढी माहोळ जिल्हा सोलापूर यांनी रक्त संकलन केले। या शिबिरासाठी भाजप तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार, संग्राम नाना माने, सुशांत शेठ पवार, माजी तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद भारते, माणिक काका शिंदे, निलेश पाटील, अजय पाटील, राहुल मंडले, सागर पवार, शशिकांत मस्के व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीतर्फे श्री मयुरेश गुळवणी, उदय नलवडे, कृष्णा देशमुख, गणेश जाधव, अक्षय कुलकर्णी, सौरभ कुलकर्णी यांनी केले। स्टार वन न्यूज वर्तमान, प्रतिनिधी कीर्ती नाईकनवरे। नमस्कार। आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विटा शहर भाजपा अध्यक्षांनी जे ब्लड बँक जे आयोजित केलेली आहे, ब्लड कॅम्प म्हणतो आपण, ते आयोजित केलेली आहे। त्यामुळे सकाळपासून सकाळी 11 पर्यंत टोटल 30 बॅग कलेक्शन झालेलं आहे। आता टार्गेट आहे आज आपल्याला 100 बॅग पूर्ण करण्यासाठी। ठीक आहे, आमची ब्लड बँक आहे शिवशंभो ब्लड बँक मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। नमस्कार। आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। विटा शहर भाजपच्या वतीनं आपण हे रक्तदान आयोजित केलेलं आहे। आत्तापर्यंत साधारण 30 बाटल्यांचं रक्तदान झालेलं आहे आणि संध्याकाळी संध्याकाळपर्यंत 100 बाटल्यांचं रक्तदान होईल असा आपला एक अंदाज आहे। तरी माझं सर्व रक्तदात्यांना आव्हान आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त येऊन रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा। धन्यवाद। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।